नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी बापू बिडगर आणि मराठी दरबार या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे। तर बघा, राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत तुम्हाला जे हार्वेस्टर आहे, जे शुगर हार्वेस्टर आहे, म्हणजे ऊस तोडणीचं जे मशीन आहे, तर त्याच्यामध्ये शेतकऱ्यांना जवळजवळ 35 लाखापर्यंत अनुदान भेटत आहे। तर बघा, 2022-23 असेल, 23-24 असेल आणि 24-25 आणि 25-26 असेल। तर हा टप्पा नेमका कसा वाढला, याच्यामध्ये नेमकं अनुदान किती असतं, तसेच यासाठी शासनाने नेमका GR आता सध्या काय काढलेला आहे, तर याविषयी आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत। महाडीबीटी मार्फत या योजनेचा लाभ शेतकऱ्यांना 22-23 मध्ये दिला होता, परंतु त्याच्यामध्ये वेळोवेळी काय बदल केला, तर याविषयी आज आपण माहिती पाहणार आहोत। तेव्हाचा योजना आणि त्याच्यामध्ये चालू 25-26 मध्ये या शासनाने नेमका याच्यामध्ये काय बदल केलेला आहे आणि त्यासाठी निधी किती वितरित केलेला आहे, तर हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। तर बघा, शासनाने GR काढून एक असं म्हटलेलं आहे की राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत ऊस तोडणी यंत्र खरेदीसाठी बघा 2022-23 तसेच 23-24 ला एक शासन निर्णय घेण्यात आला होता। तर सदरची योजना बँकेमार्फत राबवणं अपेक्षित असल्याने आणि विहित मुदतीत कार्यवाही पूर्ण होऊ शकत नसल्यामुळे याच्यामध्ये मुदतवाढ देण्यात आली होती। कारण काय, तर बघा, विहित मुदतीत कर्ज प्रकरणे मंजूर करणे तसेच विहित मुदतीत यंत्र खरेदीची कार्यवाही पूर्ण करणे शक्य नसल्याने तर बघा, शासनाने दिनांक 15 ऑक्टोबर 2024 पर्यंत पूर्वसंमती दिलेल्या अर्जदारांना ऊस तोडणी यंत्र खरेदी करण्याच्या कालावधीस विशेष बाब म्हणून 15 फेब्रुवारी 2025 पर्यंत मुदतवाढ दिलेली आहे। परंतु बघा, अद्यापही पुरेसा निधी उपलब्धतेअभावी आणि अन्य तांत्रिक कारणांमुळे प्रकल्प पूर्ण झालेला नाही, म्हणजे जे शासनाने ठरवलं होतं तसं झालेलं नाही। त्याच्यामुळे बघा, माननीय प्रधानमंत्री राष्ट्रीय कृषी विकास योजना राज्यस्तरीय मंजुरी समितीच्या दिनांक 15/5/2025 रोजीच्या बैठकीत ऊस तोडणी यंत्र अनुदान प्रकल्पासाठी 232.43 कोटी रुपयांची तरतूद करून प्रकल्पात सन 2025-26 करिता मुदतवाढ दिली आहे। मात्र बघा, केंद्र शासनाच्या निर्देशानुसार फर्स्ट कम फर्स्ट सर्व म्हणजे FS पद्धतीने त्याचे लाभार्थ्याची निवड करणं बंधनकारक होतं। त्याच्यामुळे बघा, याबाबत कृषी विभागाने महाडीबीटी बाबत हे धोरण स्वीकारलेलं आहे। आता यामध्ये बघा, हे लक्षात घेतलं पाहिजे की या प्रकल्पाचा मूळ मंजूर कालावधी सन 2022 ते 23 आणि सन 2023 ते 24 असा होता, परंतु त्या 2024-25 साठी एका वर्षाकरता आणि त्यानंतर पुन्हा 2025-26 या एका वर्षाकरता मुदतवाढ देण्यात आली आहे। म्हणजेच बघा, मूळ 2 वर्षाचा प्रकल्प पूर्ण करण्यास एकूण 4 वर्ष कालावधी मंजूर करण्यात आलेला आहे। यामुळे बघा, सर्व शेतकऱ्यांनी हेही लक्षात घेतलं पाहिजे की इथून पुढे या प्रकल्पास कोणतीही मुदतवाढ देता येणार नाही। सदर प्रकल्प कोणत्याही परिस्थितीत विद्यमान आर्थिक वर्षात पूर्ण करण्याची दक्षता साखर आयुक्त पुणे यांनी घ्यायची आहे। त्याच्यासाठी बघा, या प्रकल्पाला जे 2022-23 मध्ये सुरू करण्यात आला होता, परंतु काही कारणामुळे हा प्रकल्प पूर्ण करण्यात आलेला नव्हता। त्याच्यामुळे 2022-23 आणि 23-24 अशी मुदतवाढ दिलेली होती, परंतु याही वेळेत हे पूर्ण न झाल्यामुळे 24-25 आणि नंतर आता 25-26 पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे। त्याच्यामुळे बघा, याविषयी अजून काय अपडेट आली तर ती आम्ही तुमच्यापर्यंत नक्की पोहोचू। तुर्तास धन्यवाद।